सक्षमपणे सर्व्हिस दिली जाते. दॅट्स द बॉटम लाईन. कोणतंही ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन असल्यामुळे अपेक्षित हे आहे की याच्यामध्ये जे आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे त्या ऑब्जेक्टिव्हच्या प्रती आम्ही काय अचीव करतो आणि अचीव करत नसेल तो का करत नसतो. मग ते कर्मचाऱ्यामुळे नाही आहे, स्टाफमुळे नाही आहे, पैशामुळे नाही आहे, ऑपरेशन इश्यूमुळे नाही आहे किंवा डिमांडमुळे नाही आहे. हे आयडेंटिफाय होणं गरजेचं असतं आणि त्यानुसार त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं असतं. मला वाटतं इश्यू बऱ्यापैकी आयडेंटिफाईड आहे. ते जर इश्यू आयडेंटिफाईड असेल तर त्याच्यावरती उपाय करणं एवढंच त्याच्यावरती काम आहे आणि एक्झिक्युशन करणं एवढंच काम आहे. डिसिप्लिन असणे सर्वात महत्त्वाचं. मला जो इश्यू वाटतो आजच्या डेटला, डिसिप्लिन अमंग वर्कर्स, डिसिप्लिन अमंग स्टाफ अँड ऑफिसर्स, ही खूप मोठे गरजेची ती आज लॅकिंग आहे. दुसरी गोष्ट मला जी लॅकिंग दिसली ती लॅक ऑफ गायडन्स अँड सुपरविजन. तिसरी बाजू अशी आहे की जे काही आहे त्याच्यातून आमची कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीसुद्धा खूप कमी पडते. आता कम्युनिकेशन म्हणजे फक्त मीडियाशी बोलणं किंवा मीडियाला प्रेस नोट पाठवलं एवढंच नसून आमचा PMPMLचा जो पण अधिकारी कर्मचारी आहे ज्यावेळेस नागरिकांशी संवाद करतो, ज्यावेळेस पॅसेंजरशी संवाद करतो, त्याचं बिहेवियर बसमधलं असेल, ऑफ बस असेल, दॅट इज नॉट अ प्रोफेशनल मॅन. ते प्रोफेशनल माणसासारखं नाही आहे. त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी मिसगिव्हिंग्ज होतात. आणि सर्वात महत्त्वाचा मला जो इश्यू आजच्या डेटला दिसतो तो ओपेकनेस, ॲब्सल्यूट ओपेकनेस. आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नावाची गोष्टच नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ओपेकनेस. का करतो, कशासाठी करतो, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, क्लिअरली डिफाईन दिसत नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की आम्ही भरपूर काम करतो, आमची कॅपॅसिटीपेक्षा जास्त करतो असं प्रत्येकजण बोलतात. मग सगळेच जण जर काम करताय तर रिझल्ट काय येत नाही. हे सगळं करत असताना ज्याला आपण सिटिझन सेंट्रिक ॲटिट्यूड पाहिजे किंवा पॅसेंजर सेंट्रिक आपण ज्याला म्हणतो तो आजच्या डेटला दिसत नाही. तर इट हॅज टू गो टू डिमांड ड्रायव्हन ऑर्गनायझेशन. म्हणजे सिटिझन्सला ज्या सर्व्हिसेस पाहिजे त्या डिमांड्स काय आहेत त्या बघून आम्ही सप्लाय करणं अपेक्षित आहे. ते जर केलं तर ऑटोमॅटिकली हा जो ग्रोथ आहे तो ग्रोथ वाढेल, पॅसेंजर्स वाढतील, रूट्स वाढतील. जे काय बस आणायच्या त्याच्यामध्ये काय फ्रिक्वेन्सी वाढवायची, जे काही गोष्टी करा त्याच्यामध्ये करता येते. पहिला मुद्दा जो आपण घेतला की फ्लीट स्टँडर्ड नावानुसार 55 पर लाख पॉप्युलेशन याप्रमाणे अपेक्षित आहे. म्हणजे दॅट इज ऑप्टिमम युटिलायझेशन, त्याप्रमाणे डिमांड असेल तर. आणि असं आपण गृहीत धरू की ती डिमांड आहे. डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्याला बेसिस ऑफ डबल करायचं. फर्स्ट अवेलेबल आहे त्याचा ऑप्टिमम रोडवर आणणं ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. माझा पहिला प्लॅन आहे की 1600 वॉर्ड जे आम्ही शेड्यूल करतो प्लॅनचं डेली बेसिसचं त्या 100% रोडवरती पाहिजे. आणि त्याचं ब्रेकडाऊनचं प्रमाण हॅज टू कम डाऊन टू बिलो 1%. हॅज टू कम डाऊन टू दॅट. पण नुसत्या बस वाढल्याने आपलं 100% प्रॉब्लेम सुटणार नाही. आजच्या डेटला PMP बसचा ॲव्हरेज रनिंग 180 to 200 किलोमीटर आहे आणि तीच प्रायव्हेट ऑपरेटरची 250च्या आसपास आहे. वाय? ऑब्वियस रिझन्स. सो आय हॅव डिसायडेड की माझी जी बस आहे 180 ते ॲव्हरेज रनिंग 250पर्यंत न्यावं. म्हणजे काय होईल, एका बाजूला 40% फ्लीट वाढल्याचा हा एक भाग होईल. दुसऱ्या बाजूला त्याच फ्लीटमध्ये 25 to 30% एक्स्ट्रा रनिंग किलोमीटरेज होईल. द मोमेंट आय डू माझं कव्हरेज वाढेल. याला अनुषंगे रूट रॅशनलायझेशन जर केलं तर डिमांड माझं मी सप्लाय जास्त बऱ्या करू शकतो. जिथं अनावश्यक आहे, जे काम गरज नाही तिथले बंद करून जिथं डिमांड आहे तिथं वाढवणं, हा दुसरा भाग करावा लागेल. म्हणून फ्लीट वाढवणं आणि रूट रॅशनलायझिंग करणं these are कनेक्टेड थिंग्स, ह्या एकत्र घ्यावे लागते. त्या दृष्टीने आमचं काम सध्याही चालू. मेंटेनन्स म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ज्याला आपण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट चुकीच्या पद्धतीने चालू आहे. चुकीच्या पद्धतीने चालू आहे. लकीली आपल्याकडे 13 डेपो आहे. 13 डेपोमध्ये 13 डेपो त्यामध्ये डेपो मॅनेजमेंट युनिट DME म्हणतो युनिट आहेत. म्हणजे त्या डेपोमधल्या सर्व बसेस डेली बेसिसवरती त्याचं धुणं असेल, स्वच्छता असेल, छोटा फार जो काही करायचा तो करून दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रोडवरती पाहिजे हे अपेक्षित आहे. हे करण्यासाठी 8 अशा 3 शिफ्ट्समध्ये काम आपलं चालू असतं. कोणते कर्मचारी काम करत नाही. जसं काल 10 आम्ही तेच सस्पेंड केले की जे रात्री झोपले त्यांची की ड्युटी हे रिपेअर करणं किंवा स्वच्छता करणं अपेक्षित. बरं, दुसऱ्या बाजूला सांगितलं जातं की याच्यामध्ये स्टाफ कमी, विच इज अगेन फॅक्च्युअली इनकरेक्ट. फॅक्च्युअली ॲब्सोल्युटली इनकरेक्ट. आयडियल रेशो पर बस 6.5चा, जे पर बसला 6.5चा स्टाफ पाहिजे. माझ्याकडे ॲक्च्युअली बस आजच्या डेटला स्वतःच्या बघितल्या तर 1200 आहे. 1200 गुणिले 6.5 किती व्हायला पाहिजे?
7,000. माझा स्टाफ ऑलरेडी 10,000च्या पुढे ऑलरेडी. सो ऑलरेडी वी आर ओव्हर स्टाफ, नॉट अंडर स्टाफ. आणि तरी पण आम्ही रिक्रुटमेंट 8,000 ड्रायव्हर्सची यांची करतोय. सो वी आर ॲब्सोल्युटली गोइंग ऑन अ रॉंग पाथ. बरं, त्याच्यामध्ये असं म्हटलं की डिपार्टमेंटला कुठलं तरी कमी, अशी परिस्थिती नाही. प्रत्येक डिपार्टमेंट ओव्हर स्टाफ आहे. असं नाही की एका डिपार्टमेंटला एकदमच कमी, दुसऱ्या एकदम जास्त, अशी काही परिस्थिती नाही आहे. इश्यू काय? इश्यू मॅनेजमेंटचा आहे. मग चेंज मॅनेजमेंट असेल, लीडरशिप मॅनेजमेंट असेल, अप्रोचमध्ये असेल, दिस हॅज टू बी डन. आणि ते करण्यासाठी तुम्हाला एक डिसिप्लिन लावावं लागेल. त्याच्यामध्ये आवश्यक ते चेंजेस करावं लागेल. एक उदाहरण देऊ सांगतो. आमच्याकडे 2 डेपो आहेत, सेंट्रल डेपो. स्वारगेटचा एक आणि दुसरा निगडीचा आहे. तिथं काय काम होतात की 2 मशीन, म्हणजे तुमचं मशीन फेल केलेलं आणि बॉडी बिल्डिंग आणि पासिंग, हे बेसिकली त्यांचे काम, सेंट्रल डेपोचे काम. स्वारगेट बस डेपोचा स्टाफ पर बस 0.72 काहीतरी येतो. निगडीचा 1.50च्या आसपास होतो. वेळेस तिथं मशीनरी काहीच कामाला नाही, फक्त पासिंग होतं आजच्या डेटला. मग तो स्टाफ तिथं का बसला आहे? नोबडी हॅज द आन्सर. कारण काही कारण नाही तिथं बसण्याचं. हे त्या सिस्टममधून चाललो आहे आणि हे त्याचा वापर करणं, इन्क्लुडिंग स्टाफ, इन्क्लुडिंग बसेस, इन्क्लुडिंग स्पेअर पार्ट्स, ते जर केला तर ऑटोमॅटिकली एफिशियन्सी वरती जाईल. तर राहिला प्रश्न रूट रॅशनलायझेशनमध्ये सो कॉल्ड इंटरफरन्सचा, तर इंटरफरन्स जे करतील त्यांना मी उत्तर देईल. मी सक्षम आहे त्यांना उत्तर देण्यासाठी. डिसिजन मी घेतो तर मी त्यांनी का बंद केलं याचंही कारण सांगेल, आणि का चालू होऊ शकत नाही याचंही कारण सांगेल. आज आपलं इन्कम तेवढं कमी का? तर मी आज म्हणजे आता 3 वाजेपर्यंत त्याचा IT च्या गोष्टी बघत होतो. त्याच्यामध्ये हे लक्षात काही गोष्टी मला शॉकिंगली पुढे आल्या की आपल्याला नेहमी दिसतं एक रूटच्या एक बस आली त्याच्याकडून 4 बस येतात, एक फुल जाते बाकीचं बंद राहतात, म्हणजे जास्त व्हॅकन्सी असते. हे असं का? तर त्याच्यात असं काहीतरी एक दिलेलं आहे की इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर आहे आमच्याकडे, की तुम्ही या पर्टिक्युलर इन्कमच्या पुढे गेले की तुम्हाला त्याच्यात 10% काहीतरी भेटतं. आणि ते 10% शेअरिंग बेसिसवर चालते. 3-4 आज तू कर, उद्या तुझी पुढची बस असेल. दिस इज वॉट द कल्चर. ग्रेट मॅनेजमेंट स्ट्रक्चर. सो आय केम टू नो दॅट. ग्रेट. आणि ते फक्त काही रूटवरतीच आहे. सो म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर मागणार तेच रूट मागणार, दुसरे मागणार नाही. बरं, ते देणारे कुणी आम्ही हे म्हणले तुला देतो तू दे, मग ते देण्यासाठी परत करप्शन आणखी, हा मला रूट दे त्यासाठी परत आणखी गोष्टी. आता हे करायला खूप सिम्पल सोल्युशन आहे. ऑनलाईन रँडमायझेशन करा, त्या पण देऊन टाका. व्हेरी सिम्पल, काय लागत नाही त्याला. पण नाही होऊन द्यायचं आम्हाला. तर दॅट विल बी डन. मी डेफिनेटली इन्सेंटिव्ह देईल, पण इन्सेंटिव्ह हा बेस्ड ऑन फॅक्ट्स असेल, त्याला पॅरामीटर बेस असतील. आय एम नॉट अगेन इन्सेंटिव्ह. कुणी परफॉर्मन्स वाढत असेल तर मी इन्सेंटिव्ह द्यायला तयार आहे, की तुमचा ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स वाढला टोटॅलिटीमध्ये तर तुम्हाला इन्सेंटिव्ह पाहिजे. आणि जर त्याच्या खाली पर्टिक्युलरचा आला तर तुम्हाला डिसइन्सेंटिव्ह पाहिजे. हे जर इनबिल्ड स्ट्रक्चर केलं तर आय थिंक पीपल विल बी देअर. BRT हॅज प्रूव्ड टू बी अ सक्सेसफुल मीन्स, म्हणजे बऱ्याच कंट्री, पर्टिक्युलर बोगोटामध्ये याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा सक्सेसफुल रन झालेला आहे, किंवा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये सुद्धा आहे. इथं का होऊ शकत नाही? होऊ शकतं. 4 रूट ऑलरेडी झालेले आहेत. आपले 2 रूट कोर्ट केसेस याचे वाढलेले आहेत. बाकीचे करायचे नाही बघता येईल, परंतु ते करण्यासाठी जे आहेत ते सक्सेसफुल करून दाखवावं लागतील. सो देयर इज अ डिमांड. इट्स अ डिमांड सप्लाय. लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उभं राहणं आणि बसण्यासाठीचा बस स्टॉप त्यांना आरामदायी वाटेल आणि चांगलं वाटेल अशी युनिफॉर्म पॉलिसी, युनिफॉर्मिटी करावंच लागेल. त्याचं एक स्ट्रक्चर असेल, ते एक पर्टिक्युलर प्रकारचं असेल, आणि इव्हन पर्टिक्युलर कलर, पर्टिक्युलर मटेरियल सगळं एक प्रकारचं असेल. अशा प्रकारे केलं पाहिजे. तर तुम्ही किती काळ एक्सपेक्ट करता पूर्ण PMP रस्त्यावर आणण्यासाठी? PMP म्हणजे योग्य मार्गावर आणण्यासाठी, योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य गिअरमध्ये आणणं? नाही, ऑपरेशनल लेवलला 1 महिना. ऑपरेशन जे आहेत ते आणायला 1 महिना मॅक्सिमम, नॉट मोर दॅन दॅट. ऑपरेशनला त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. फायनान्शियल लेवलला वेळ लागेल, कारण फायनान्शियलच्या मध्ये फक्त सगळ्याच गोष्टी CMDच्या हातात असतात, बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या काही हातात आहेत, PMCच्या काही हातात, त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल. परंतु डिरेक्शन हे करण्याच्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण एक असं ठरलेलं असेल 3 महिन्याच्या काळामध्ये की ह्या डिरेक्शन आपल्याला जायचं, अशा पद्धतीने जायचं. ऑपरेशन लेवल 1 महिना. आय थिंक 1 मंथ इज मोर दॅन सफिशियंट. तर पहिली गोष्ट काय की मला एफिशियन्सी, माझ्या वेळेवर बस येईल का, मी वेळेवर ऑफिसला पोहोचेल का, हे मला अश्युरन्स पाहिजे. हे बघण्यासाठी मला गॅरंटी कशाची पाहिजे, ती वेळेवर येणार आणि ती मला माहीत पाहिजे. बरं ठीक आहे, मला घरातून आता 10 मिनिटाचा स्टॉप वॉकिंगवरती आहे, मला जर 10 मिनिट अगोदर कळली माझी बस त्याला मी चालू करू शकेल. ॲपची गरज आहे. हे ॲप येऊ शकतो का? अगदी पुढच्या 10 दिवसात येईल, काही अडचण नाही, बिलकुल येईल. आता तुम्हाला नाव पण सांगतो, आज ठरवलं पण PMP E-कनेक्ट नावाचा ॲप असेल. PMP E-कनेक्ट
बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी ज्या नवीन मुंबईला केल्या त्या गोष्टी मी त्याच्यात टाकतो ते फीचर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या गाडीचा अलार्म सेट करता येईल. किती गाडी त्या मोमेंटला तुम्हाला अलार्म आहे की यू स्टॉप वॉकिंग, तुमच्यापासून ती बस आलेली, यू कॅन स्टार्ट वॉकिंग, यू कॅन प्लॅन युअर जर्नी. तुम्ही बसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला क्लिक केलं तर तू कुठं जाणार आहे, तुम्हाला नातेवाईकाला नंबर पाठवायचा सिक्युरिटीसाठी, तो SMS असेल, आय एम ट्रॅव्हलिंग बाय दिस बस, ऑटोमॅटिक टाईप असेल, तुम्हाला नंबर चूज करा त्याच्यावर ते पाठवणार. ह्या फीचर्स दिल्या की तुमची एफिशियन्सी ॲक्सेप्टेबिलिटी वाढेल. दुसरी गोष्ट, आम्ही काही दिवसामध्ये मी कार्ड जे आहे त्याच्यामधलंच काही जे ॲडव्हान्समेंट करून, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, मी कार्ड असेल, हे तुम्हाला वापरता येईल. ते जर आम्ही करू शकलो, तुम्हाला कॅश करणे किंवा पास तुमचा असेल तो सुद्धा ऑनलाईन असेल, ह्या जर गोष्टी आम्ही करू शकलो तर ईज ऑफ डुईंग बिझनेस झाला. म्हणून मला PMPAची डील करताना ॲज अ सिटीजन मला बिझनेस इझी झाला पाहिजे. पण एक गोष्ट आपण लक्षात गेली पाहिजे, आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं असेल, इट हॅज टू बी इकॉनॉमिकल. देयर इज नो टू ओपिनियन्स अबाउट इट, बट इट हॅज नॉट टू बी अ लॉस मेकिंग.